दिवसा असतं आणि नाम घेतल्याच्या नंतर आपलं मिळालेलं जे नाम आहे ते नाम असतं त्यामध्ये प्रबोधाचं. मग ते प्रबोधाचं जे नाम आहे त्याच्यामध्ये ओमकार असतो आणि ते ओमकाराचा उच्चार झाला पाहिजे, त्याला म्हणतात सगर्भ श्वास. आणि ते नामाचं चिंतन असतं आणि ते आपलीच आठवण आपल्याला करून देत असतं. म्हणून म्हणले वास्तविक पुरुषार्थ व प्रारब्ध या एकाच वस्तूच्या दोन अवस्था आहेत आणि या दोहोंची कार्यक्षेत्राची वेगवेगळी असल्याने त्यांचा एक दुसऱ्याशी विरोधही नसतो. प्रारब्ध सांप्रत्य शरीराला त्यांच्या चांगल्या वाईट रूपाप्रमाणे भोग प्रदान करते, तर चालू आयुष्यात केलेला पुरुषार्थ कालांतराने प्रारब्धात रूपांतरित होऊन भविष्यकालीन शरीराला चांगला व वाईट भोग प्राप्त करून देतो. मनुष्य स्वतःचे उद्याचे प्रारब्ध आजच्या आपल्या पुरुषार्थाने घडवित असतो. प्रारब्ध विरहित पुरुषार्थ पांगळा, तर पुरुषार्थ विरहित प्रारब्ध आंधळे होय. आंधळा व पांगळा अशा दोन मित्रांच्या गोष्टीसारख्या आहे. आंधळ्याला रस्ता दिसत नव्हता तर पांगळ्याला चालता येत नव्हते. म्हणजे तुम्हाला हे दृष्टांत कशासाठी सांगायले, तर प्रारब्ध आणि पुरुषार्थ. प्रारब्ध कशाला म्हणायचं आणि पुरुषार्थ कशाला म्हणायचं. आंधळ्याला रस्ता दिसत नव्हता आणि पांगळ्याला चालता येत नव्हते, त्यामुळे दोघेही विवश होते. पण दोघांनी विवेक बुद्धीचा वापर केला ना आंधळ्याच्या खांद्यावर बसून. आता आंधळ्याला दिसत नाही, मग आंधळ्याच्या खांद्यावर पांगळा बसला, कारण पांगळ्याला चालता येत नाही. पण पांगळ्याला डोळे होते, मग पांगळ्याच्या डोळ्याचा उपयोग करून पांगळा सांगतोय इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, असं चल, समोर रस्ता बरोबर आहे, कारण पांगळा हा आंधळ्याच्या खांद्यावर बसलेला आहे. तसं हे प्रारब्ध आणि पुरुषार्थासाठी सांगायले. दोघांनी विवेक बुद्धीचा वापर केला, आंधळ्याच्या खांद्यावर बसून पांगळ्याने त्याला मार्ग दाखविला व दोघांनी आपली यात्रा पूर्ण केली. जीवन यात्रा ही यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रारब्ध आणि पुरुषार्थ एकामेकांना पूरक बनतात. आपल्या प्रारब्धानुसार जीवनात आपण सुख दुःख अनुभवतो. दुसरे कोणीही आपल्या सुखदुःखाचे कारण असत नाही, ते केवळ निमित्त मात्र असतात. आपल्या सुखदुःखाचं कारण आपणच असतो आणि आपण दोष मात्र दुसऱ्याला देतो. माझ्या दुःखाला कारण मीच असतो. मला जे दुःख होतंय ते मी करून ठेवलेल्या कर्मामुळे होतंय आणि मी दोष देतो दुसऱ्याला. मला असं झालं, मला तसं झालं, मला याने त्रास दिला, त्याने मला त्रास दिला, वगैरे वगैरे आपण म्हणतो. किंवा दुःख माझ्या वाट्याला आला असं आपण म्हणतो. पण माझे पूर्वीचे कर्म तेच मला दुःख देत असतात. तसंच प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाला दुःख देतं आणि दुःख सहन होत नाही. ज्याची त्यालाच कळतं दुःख किती असतं ते. आपल्या शरीरामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आग लागली, आपलं अंतःकरण जळायला लागलं, तर ते सहन होत नाही आपल्याला. त्याच्यासाठी आपले कर्म आता तरी चुकू देऊ नये, असं शास्त्राचं म्हणणं आहे. पाठीमाग झालं गेलं, पण आता तरी पुढे हाच उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा.